हॅलो 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 ए आवाज आता बोलतो ना आवाज ए आज बघ जरा इकडे बोलतो हॅलो हॅलो माझं मला काय ऐकायला आज तुम्ही लास्टला सांगा तिकडे आवाज पोहोचतो की नाही तो आवाज पोहोचतोय पण क्लिअर पोहोचला पाहिजे आहे ना मस्ती जरा बोलून तसं हळूहळू होऊन जाईल तर मंडळी उद्या स्वातंत्र्य दिन आणि त्याची पूर्वसंध्या आणि अचानक भयानक या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ही जांगल देवाची लेकरं या ओढी गावची या ओढी गावाचा राजापूरचा आणि त्यासाठी जांगल देवाची लेकरं त्यांनी उत्तम असं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम बऱ्यापैकी आलेला आहे. आता त्याची जाहिरात कमी पडली त्यांच्यावर पण कमी पडली माझ्याकडून पण कमी पडली पण जेवढं काय असेल तुम्ही आपला मजा करायला या ठिकाणी हे सगळे आपल्या भूमीत लोककला या भूमीतली सगळ्या गोष्टी आयोजक पण घेतलं रसिक पण घेतलं आमचं प्रतिस्पर्धी पण घेतलं सगळे आपण एका कुटुंबात आणि त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. सुरुवात करूया. जो तालुका आहे त्या भूमीतील सोयवाडीतील माझा मित्र माझा अनेक वर्षांचा गेली 25 वर्ष मित्र आहे माझा शिव सोळे समीर हातावडे दापोली प्रियंका जगन मॅडम आज आमच्या शिंदे गटात आहेत आमच्या प्रियंका मॅडम मनोज रोखे तुषार नास्तिक आणि नगरचे शाहीर मंगेश यादव गणेश सॉरी तुषार नास्तिक पावली या ठिकाणी आलेले आहेत. कारगिल नगरचे गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत आदरणीय मानचा मुद्रा शाहीर मंगेश यादव माझे प्रतिस्पर्धी इथं द्वारे त्याच्यासोबत झाली हाऊसफुल शो होता लोकांनी मजा केली आणि आमच्या दोघांचा कार्यक्रम पुन्हा एकदा विराम होणार आहे तारीख कळवतो. आमचे मित्र जय रोजार प्रकाश पुजारी आमचे दुरेवाले सतीश साळी दादा जिथे श्रेवाळे सतीश साळी आमचे हे आहे आमच्या दापोलीचे मित्र आहेत आमचे सूर्यकांत जागळे माझे आमचे वस्ताद संतोष कलापे विजय भोर सूर्यकांत जागळे विजय नामोरे युवा शाहीर विनायक भोपट आणि जनार्दन नाचरे दीपक दोईकोडे सचिन कलापे रवींद्र नामोरे आर्यन म्हात्रे चंद्रकांत भोपट चंद्रकांत जगनवाले निलेश वाजे आमचे मित्र माझा कॉलेजचा मित्र आज 25 वर्षानंतर भेटला ऐकूया शाहीर नितीन रसाळ या ठिकाणी आहेत अनेक मंडळी आहेत आणि चंद्रकांत भोपट आमचे शक्तिवादी पण गोवा या ठिकाणी आहेत भावदास गणाचे सर संतोष कोळकर माऊली श्री काशीनाथ घडे माऊली आणि जयदेव सोबत पावले आणि संदीप जरा पावले या 4 एक्क्याने
या कार्यक्रमाचं आयोजन आणि यशस्वी आयोजन केलेल्या मानाचा मुद्रा करतो आणि या आयोजक आहे श्री जागदेव ग्रामस्थ मंडळ ओढी लतापूर मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आवाज नाही येत आहे दादा, कोणते मागे जाऊन एकदा बघा चेक करा. एक तर माणसावर कमी व्यवस्थित जाऊन दे ना. आणि या ठिकाणी शक्यतो मंडळी असेल तर आयोजन विठ्ठल असतात आणि प्रतिस्पर्धी शाहीर त्या मंडळाचे वारकरी असतात, सोबती असतात. माझे प्रतिस्पर्धी शाहीर संदीप सोबत आणि आमच्या नांदा तालुक्याचे शान आमचे माजी अध्यक्ष, मला गुरु समान असलेले आमचे चंद्रकांत जगरामाऊली, तुम्हाला मनाचा मुद्रा. कार्यक्रम हा प्रतीत केला. आमच्या सोबत माऊलीचा आवाजाला असा बेस आहे, गोड आवाज आहे, जबरदस्त बारी, शास्त्राची बारी. मी तुझ्याचा शाहीर आहे, तुमच्या मागवण्याचा प्रयत्न करेन. मी पुन्हा एकदा एकच सांगेन की लागो रे बुवा कबरेच्या खालचा बोलत नाही, आया बहिणीला खाली मान घालायला लागेल असं काही बोलत नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शाहिरांना काही वागवं वाटेल त्यांच्या घरापर्यंत कधी जात नाही, तरी पण बारी यांना बाजू उडवतो. कशी ती फक्त बघितल्याची शाहीर मनाचा मुद्रा करतो. कार्यक्रम सुरू होतो. सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे. फार उत्तम स्तवन केलेलं आहे की सद्गुरू विना मोक्ष नाही आणि त्यांच्या मागे त्यांच्या पाठी मी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र मी सद्गुरूंचे या ठिकाणी स्तवन गाणार नाही, मी स्तवन करतोय धनी मार्लेश्वर. मी ते शिवाजी मंदिरला कार्यक्रम केला होता आणि त्यावेळेला धूत परमेश्वर घेण्याचं स्तवन गायला होतं. आज मी करतोय धनी मार्लेश्वर स्तवन तुमच्या चरणाशी. लक्षात ठेवा. झूला झूलू मैं वादा कैसे भूलूं, धन्य धन्य मार्लेश्वरा शिव शंभोच्या अवतारा. हरी मार्लेश्वर त्या महाराजचा हरी कुठून कसा आला आणि त्या गोव्यात कसा बसला आणि आज कोकणचा पाठीराखा. कोकणचे दोन विभाग, एक खलाटी आणि एक वलाटी आणि वलाटीचं रक्षण करता माझा धनी मार्लेश्वर. काय म्हणतोय? धन्य धन्य मार्लेश्वरा शिव शंभूच्या अवतारा. राजा धनी त्या डोंगरचा, अरे राजा धनी त्या मारळचा, आई गिरजाईच्या वरदा
नगरी आमच्या राज्याचे शान हे उपस्थित आहेत. धन्यवाद. या ठिकाणी शरव जतेश रेवाळे लिहिलं पत्र तुला प्रतिभा नमोदन आणि फक्त 500 रुपयाचं पारितोषिक आले त्यांनाकडनं. अनंत कृष्णा साळसकर लिहिलं मी पत्र तुला प्रमाण केले आहे आणि प्रत्येक बारीला माझा अनंत कृष्णा साळसकर आमच्या मिळवली 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे डबलबारी याच ठिकाणी शक्तीवाले शाहीर आदित्य खांडेकर माऊली आणि तोरेवाले जीवन आमच्या राज्याचे शाण आमचे देवेंद्र झुमन बुवा. उद्या 15 ऑगस्टला सायंकाळी 6:30 वाजता असणार आहे. सर्वांनी आस्वाद घ्या. सुवर्ण कला केंद्र प्रोप्रायटर परेश सावंत गौरव मोहिते श्री गणेशाच्या मूर्तीची भूमिका सुरू आहे सौलभी शाळेमध्ये. या शाळेत आहे सुवर्ण कला केंद्र. संपर्क साधा. आदरणीय कुमारी अनिका अमोल भोसले माझे मित्र यांची कन्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचा बंड आहे सुधाकर गावाला 202 वेळी मी गाणी केली माऊली. कलिवाले शाहीर शांतराव मापाडे आमचे मित्र आणि तुरेवाले शाहीर शंकर भोड हे आमचे मित्र. याचा लेखी संग्राम 22 तारखेला आहे. 22 ऑगस्टला म्हणजे पुढच्या रविवारी नाही शनिवारी रात्री 8 वाजता आहे. नारायणी पार्क ईस्टला आपल्या याचकडून 100 रुपयाचे पारितोषिक आणि निवाईवाडी विकास मंडळ दिलीप भोड तसेच तुरेवाले शाहीर कवी महेश भोड सह प्रवीण भोड शुभम भोड याचकडून 500 रुपयाचं दान 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि बरसला फरमाईश गाणं तुम्ही सारे जे मी आम्हाला कमी होते हां आणि अथर्व ऋषिकेश सूरज तेजस सुरेश याचकडून 100 रुपये पारितोषिक. किती गाणं लिवन मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती लिवन मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिमाड रंगोल कंसामध्ये वंदन मूर्ती. आठवण येते तुझी तुझ्या वाट पाहे तुझी नमान करायला काल कारण आमच्या लांडा तालुक्यात ह्या बारीमध्ये घोडं नाचवायचं नटवं नाचवायचं आणि नमान व्हायचं. तुम्हाला सांगतो ह्या आमच्या संस्था आहेत आमचे पालकत्व आहे आमचे मायबाप आहे यांनी आमच्यासारख्यांना शिस्त लावायलाच पाहिजे विषय नाही. पण अचानक भयानक ढोलक आलं नाचात ढोलक हे ढोलक शत्रुघ्नाचा बाज नाही तमाशा पण नाही पण काय रे ते कव्वालीचा बाज आहे. त्या भुलभुल कव्वालीचा बाज आहे. गोवाने आमच्या गणाच्या श्लोक घेतला शेर घेतला हा कव्वालीचा बाज आहे. आज शक्तीपुऱ्यामध्ये दारू पण बाऱ्या करतात. सगळ्यात मोठं पाप आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे बारीक दारू पितात. कधी आमच्या मनात हे पण दिसत असं कधी चुकून काय एक गोष्ट झाली हो माऊली. आज ती माझी प्रियंका गडा माऊली आमच्या मुलाची कन्या आज माझ्या पार्टीत आहे. माझ्याकडे 500 रुपये ती माऊली गावावर आलेली आहे तिला आणि मला फरमाईश दिली नवानाची. मला हरकत नाही. माझ्या नारायण देवाला मी शब्द दिलाय काही गोष्टी मी टाळेल. हा लेखन सुखाचं नाव काढून ठेवायचं. दुसरं काय अंबरता वेगळं झालं गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती हो गणा तुझी सारी किमया आभाळात मेघ चालती कुंभ कसा रे तो वारा
अहो चाली गे तर भारी काका. आज दोघं तर उभं, आज दोघं तर उभं. आता चंद्रकांत त्याच्यावर मावली यजमानाने सांगितलं पण नवा देवासारखा समोर भेटली. मला चंद्रकांत मावलींचा एक कौतुक वाटलं. या माणसानं मुंबई बघितली, गाव बघितला, गावातल्या गावकारासारखा पान सुमारे खाऊन भेटली. गावकार हा आमचा चंद्रकांत बुवा आणि नव्या म्हणजे यजमानी पण स्वप्नात आणि नवा नवरदेव पण स्वप्नात. आणि आमचा सोबत बुवा बाजूला आपलं सांगितलेलं आहे चावी दिली की आमचं सोबत बुवा का त्या खेळण्यात ना बघा चावी देतात बघा खेळण्याला चावी दिली की गाडी पुढे जाते. आमच्या सोबत बुवाची चावी आहे आमच्या चंद्रकांतच्या. हा पण शेर आकेला आता है बँकेत आकेला आहे त्यामध्ये आले बोलेगा भी आपको गाएगा भी आपको लिखेगा भी आपको बुवाचं चालले तो. संदीप सोबत बाबा फणस कमळ फणस आपल्या अंतर्गत असायचं तसं चंद्रकांतच्या बाजूला उभं सोबत चंद्रकांत उभारल्या बाजूला उभं आमचं सोबत ऐकू द्या बाबा गमत नको. सोमवार को मिले शिवाचा अवतार माझ्या तुझ्याचा बाल माझा तुझ्याचा बाल हे माझा तुझ्याचा सजलाईचा त्या तुलाच मी अष्टगड तो माझा तुला तो माझा बाप तो माझा शिवशंभो याने आधी मला श्रेष्ठ करायचा तुला मी माझा शिवशंभो काय म्हणतोय साज तुझ्याचा नव्हे तो गड शिवाचा अवतार कापली नाही नाडपिंडाची हुलकारा हुलकारे केला मळाचा देव गणपती आणि झाला अहंकारे अरे अहंकार रूप शिर उडवले आणि घडला ओंकारे नमिला नमिला शिवगड मी नमिला नमिला शिवगड मी नमिला
रुपयाचा पारितोषिक आहे. 12 पाटील आधी सेना तेवढी मस्त भेटली पाहिजे. श्री संजय कोंडासकर मास्टर ॲथलेटिक धावतो बेने होतो आमच्या मित्र 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि मंडळी गमत कशा गोवाची चालली एक नंबर आले काय म्हणतात आणि लास्टला ते ह्याच्यात बोलतात की न हा स्वादा कृष्णाला स्वादा बोलतात. ऐसा बोलेगा मेरे दादा तो कृष्णा को स्वादा बोलेगा, कृष्णा को स्वादा बोला वो ऐकून घ्या काय म्हणतो. पण आमचं शाहीर कसा असावा. आमचं चंद्रकांत दगड मौली यांचा हार्टचा ऑपरेशन झालेला आहे. आता ह्या कागद भांडी कधी वाजतात साऊंड मध्ये जायला नाही पाहिजे. पण शाहीर कसा हात असतो बघा. म्हणजे माणसाला आपल्या आयुष्यात पडलेलं नाही, जगण्यात पडलेलं नाही, कला जगली पाहिजे. हे आमचं असं शाहीर आहे. आणि असं येण्या डोक्याचं कलाकारांच्या शक्तीपुराने घडवलं शाहीर मनाचा मुद्रा बघितला जातो. चाली बघा ना गाडी चाहिए का लागली अशी बोलू म्हणतात सौदा म्हणतात कृष्णाला सौदा. What is mean of the soda? Well, hey Mr. Soba boy, just tell me what is mean of the soda? Just telling soda like to Sri Krishna. I don't know it. का लागली अशी बोलू तू निघाली पक्की चालू. एवढं चालत ना रे. हे तो पैसा सायलेंट बोलतो काय को मी तुम्हाला बघते गाडी भारी आलेली आहे. ऐकून घ्या. का लागली अशी बोलू तो निघाली पक्की चालू स्वतः नको गग्याला बोलू. जाग्यावर कोण खट्ट्यावर पडली असंच आहे ना. लांबोरे बोलते सबको बोलते. अरे मोठे गाणे गातात. बोलची आमच्या ह्या वर्षाची पहिली वारी. एकापासून 21 काय म्हणतात आणि देव कृपेने माझी 21वी वारी. एकापासून 21 पाचाचं 25 भरल्या आनंद शिरल्या धनात हितपासून गावापासून हितपर्यंत पोरात भरल्या वासना. जे काही सुखबुद्धी आणि चांगलं देवा सगळ्यांना आपल्या या पोरांना बरकत दे. काय म्हणतोय लागली अशी बोलू तू निघाली पक्की चालू सौदा नको त्याला बोलू ओ स्वप्नानू अरे सौदा नका असा बोलू उग काड्या नका घालू. सौदा नको त्याला बोलू उग काड्या नको घालू. सौदा नको लागली अशी बोलू तू निघाली पक्की चालू. लागली अशी बोलू निघाली पक्की चालू सौदा नको त्याला बोलू काड्या नको घालू. गोवाच्या दोन्ही चाली दिलेले आहेत, दोन्ही भाग दिलेले आहेत. आणि गोवा मी गावात जातोय. लक्षात असो किती नंबर आहे. शाहीर मी या गवळीत तुम्हाला फक्त एक भाग विचारेन. या तर गावात ऐकायला जाऊ दे. शाहीर या गवळीमध्ये तुम्हाला मी फक्त एक भाग विचारेन किंवा म्हणेन त्या गवळीच्या मागोनी तुमच्या गवळीच्या मागोनी मी गेलेलो आहे. तर तुम्हाला या साऊंड मधून ऐकायला नाही म्हणून फक्त एक आधी बोलतोय की राधेचं आणि पोटलीचं नातं नक्की काय होतं. हात म्हणजे गवळ नाही कशी जातोय तुमच्या समोर होतो. माझ्या पासरीचा कागद तुला द्या तो तिकडे कुंजवली तो तिकडे रुंदावणी बासरी वाजवे आणि ही राधाबाई गोकुळात घरात काम करी कुठं भाकरी भाजी कुठं दूध काढी शान काढी तिकडं बासरी जशी मुखाला लावली की ह्या आमच्या राधाबाईला लगेच सांगायचं काय नातं. इथं मात्र श्रीकृष्ण कसा श्रेष्ठ करतोय तो बघा. आणि बासरी किंवा राधा तुम्ही श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करा. नाही केला मी एका शब्दात काय बोलणार नाही. लगेच काय गोष्टी होत नाही. माझ्या पासरीचा
पुजारी माऊली आमचे पुण्यावाले गोवा 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद माऊली. त्यात या ठिकाणी शाहिराचा प्रश्न आहे की देवाने 10 अवतार घेऊन या भूतलावर अशांतता आधर्म होता. ती अशांतता दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाला अजून एक अवतार घ्यावा लागला. तो अवतार कोणता आणि त्या अवताराची घोषवाक्य काय होती आणि ते शास्त्रामध्ये सांगायचं. कोणता प्रश्न हा पहिल्यांदाच आम्हाला भेटलेला आहे. तर शाहीर तुमचा प्रश्न आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला हे तर भारी होते या रंगमंचावरती आमचे भानुदास घराण्याचे आमचे यादव बुवा होते, मंगेश यादव बुवा होते आणि त्यावेळेला तो प्रश्न मान्य करून घेतला होता. त्याचा जुना प्रश्न होता. दोघांचा पण जुनाच आहे पण आमच्यासाठी नवीन. पण आम्ही प्रयत्न करतोय. तर शाहीर पृथ्वी तलावर अधर्म होता. देवाने 10 अवतार घेऊन सुद्धा अशांतता हटत नव्हती. तेव्हा ब्रह्मदेवाला एक अवतार घ्यावा लागला. तो अवतार कोणता? अवताराचे घोषवाक्य काय? तर ऐका. ब्रह्मदेवाने हंस अवतार घेतला. तर स्वान आपण इंग्लिश म्हणतो हंस. तो हंस हा अवतार घेतला आणि त्यावेळी घोषवाक्य होतं वर्णानाम ब्राह्मणो गुरु. वर्णानाम ब्राह्मणो गुरु. आणि दुसऱ्या एका ग्रंथानुसार एक तुमचं असं एक उत्तर येत आहे की हे जे घोषवाक्य आहे हे अलग निरंजन किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि किंवा वसुदेव कुटुंबकम असं देखील मिळतंय. त्याच्यातनं जे काय तुम्हाला वाटतं तेवढं घ्या आणि उत्तर भय म्हणा. म्हणजे आपला चौथा प्रश्न कुठला म्हणाला माझा प्रश्न ध्यान असावा की आखरी कोणती बांधून हा जर शेतकरी राजा बळीराजा जर तू शेतात गेलास तर तुझ्या बैलांना तुझ्या गुराढोरांना नांगराला फाळाला तुझ्या हिसाळ मुक्ती आणि तुमचं घरदार भय भावकी यांना कुठले संकट तुझ्यावर येणार नाही असं वरदान कोणतरी एवढं सांगायचं आहे. फक्त एक उकळा लागतोय त्याचा थोडा टाइमपास करूया. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून आकडी कोयतीला बांधून दादा निघाला धोतावर. 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 आणि प्रकाश विद्या मौले गवळणीसाठी 100 रुपये आणि विज्ञापन युवा प्रतिष्ठान रावारी नांदा तालुका राजानगरे या स्टोर 200 रुपयाचं पारितोषिक देणं माझ्या बालपणी रमेश आहे. संतोष तळेकर मौले बेनी बुद्रुक या स्टोर 300 रुपये फरमाईश कोड आधारे करोड आला तुला वागायला घेऊया. धन्यवाद. आणि माझा कोकण माझी कला हे काय अरे बक्षीस पण छापून दिलं नाही. एक नंबर यार बक्षीस बघा कसं छापून आणलंय. एआय चा वापर एक नंबर यार. माझा कोकण माझी कला युट्यूब चॅनलचे उपासक शाहीर प्रकाश जड्या या स्टोर 151 रुपये पारितोषिक काय हा गोवाने काय झालं ती काल कुठली ते म्हणलं नवरी आली नवऱ्याच्या गावात अरे
नवरी माईने त्याला नवऱ्याला काढला विषय बघा बोला विषय बोला आदिबाईचा आम्ही दिलेला आहे गणात सांगितलेला आहे जर आदिबाईने मळाचा गणपती बनवला असता आणि नवरा तिकडं माझा अधिपती शिवशंभो तिकडं मग्न आहे तपश्चर्यामध्ये आणि घरात त्या बाईनं आदिबाईनं मळाचा गणपती बनवला आणि पुरुषाशिवाय जर तो पोरग्याला जन्म झाला त्याच्या पुढे मग एकदम युग झाला असता पोरींना आता म्हणतात ना मला नोकरी आहे मला ह्या आहे माझा धंदा आहे माझी नोकरी धंदा आहे पण तुला तुझी काय मला गरज आहे मी माझा कमवून काय बरोबर ना अजून युग आहे ना बायका माझ्या पण बहिणी आहेत माझी पण आई आहे पण मी तुझ्यावाला आहे ना तर गोवाने सांगायचं ना पुढचा विषय गोवाने मग तो युग आला असता अरे तुझे काय मला गरज माझा तुला पोर आहे माझा मनाचा गणपती आहे मग तो अहंकार रूपी तो गणाचा त्या शिवाने वध केला आणि म्हणून स्त्री पुरुषाला महत्व आहे स्त्री पुरुष लग्न पुरुष लग्न होत नाही ती होतात ते काही वर्ष पण त्याच्यानुसार कोण आता लेसबेन पण करतात बायका पण लग्न करतात पण मुलगा नाही होत निसर्गाचा नियम आहे तर बुवा तुमच्या प्रश्न उत्तर देऊ नाही अडकायला आले मला ये जाण्याला बुवा गावात आलेला आहे काय कब्जे भारी बुवा आता बारी झाला मला कब्जा घेऊन टाका तुमची बारी होईल का होईल एक नंबर स्वस्तिका वागरे माऊली माझी लेखीकडून शुभेच्छा थँक्यू इकडे बघ मी फळं त्या तुम्ही अजून फळं नका करू नवरे माया लिहून अरे फ्लाईट म्हणून आहे तर नेटवर्क तरी चर्चा हे वाचून आपल्याला होतं मग असं सांगा ना मी बरोबर नसतो नवरी माया म्हणजे पृथ्वी या पृथ्वीला आकाशात ढग जमवले म्हणजे पृथ्वी मायाने आकाशाला पतीला गवार केलं आणि आकाशातून ढग जमवला आणि झालं पुढं त्याचं पाणी आणि त्या जलधरेपासून नदी तलाव झरे पंचमहाभूत हा परिवार आला सत्व रज तम हे तिघे झाले घरचे पाहुणे एकाला ज्ञान उजळलं दुसऱ्याने कर्म चालवलं आणि तम म्हणजे माझ्या वेळ जगाला ठोक कशी त्रिगुणाची संसाराची चक्र फिरवली आणि पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांचा भार मन बुद्धी अहंकार घेऊन वाढला संसार जीव म्हणे मी करता माया म्हणे माझा व्यवहार सद्गुरू आता तेव्हा उघडला बुद्ध दरबार हे तुमचं प्रश्नाचं उत्तर आता बोला आपला प्रश्न बोला गावाचा विषय आता त्याच्यावर काय म्हणतो बघा पती आधी पत्नी जन्मली अरे त्यांना सासरा झाला जावई तव जावयाला पुत्र लग्न आधी सांगा ब्रह्म गाठली त्याची कोण सोडी अरे उत्तर भेटलं जा राजापूरच्या कशेडी आणि कनकात त्याला शरण जावे तेव्हा एकट्यावर फक्त सांगा आता आपण परवडून होते कारवाई तर मी काय करतो मी कंटाळा पाऊस आला रंग माझ्या पाणी 5 मिनिट आहे ना 5 मिनिट माझ्या आहे 5 मिनिट आहे तर मी काय म्हणतो भाई थांबा अहो आता जी आमची लग्न होतात ना त्या लग्नाला नवा घ्याड आलाय हळदीला आता परत पहिलं कसं व्हायचं दुपारा 12 वाजताचं लग्न आहे ना मग सकाळी हळद लावायला गेलं सकाळी आपलं देवाला टाकलं गावकरी आलं मानकरी आलं पुजारी आलं आपली हळदीची बॉटल आणली की जाऊन आपली चर्चात नाही गेली गाडी हाताते गाडी टूर गाडी काढा लागते गाडी स्टेशनच्या उभी राहते या सगळ्यांना आता नवा घ्याड आलाय रात्रीची हळदीला पाहिजे गोव्यावरनं असं तत नाचायला या नवीन फाडायला काय होतं हे अशा काय म्हणतो काय बघा लगीन घराला वाढवडी लागे अरे ह्याच्या आधी आंब्याच्या काळा लावायचा मंडप करायचा आता 1 लाख रुपये दिले की मंडप आमचा बिझनेस पुढे करायचा मंडप त्याला समजतं मंडप पहिलं नाही आंब्याच्या टाळ्यानी मंडप कापडेला ह्याच्यावर पण लोकांना प्रॉब्लेम आहे लग्नाचा गाठी येणार
म्हणतोय का लगीन घराला वाढवडला बांधली आंब्या डाळीची तोरण बघा तेव्हाचं मांडव आणि तेव्हाची हळद काय पाहिजे लगीन घराला वाढवडला बांधली आंब्या डाळीची तोरण पण हळद लावताना नाही मागितली बोव्यावर पण हळद लावताना नाही मागितली बोव्यावर या ठिकाणी तुम्हारे अनेक अमर भोसले सुधाकर मग तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला तर शुभेच्छा देतो तर हे काय म्हणतो आहे शेवटचा मिनिट आहे वरानो आणि पोरीनो आपल्या आयुष्यात कोण एखाद्या व्यक्ती आली आपल्याला सुरुवातीला भारी वाटते नंतर तो स्वभाव कळतो आणि नंतर आपण नंतर भांडणं करतो नंतर वाद होतात पण एक लक्षात ठेवा जेव्हा त्याला सोन्यासारखं आयुष्याचे दिवस आपल्याला कोणी दिले असतात एखाद्या मावळी वगैरे असतात एखाद्या कोणी दिले असतात हे दिवस कधी विसरायचे नाही नंतर स्वभाव आवडत नाही आपले एक्सपेक्टेशन असतात आणि त्याच्यातून आपण करतो ब्लॉक एका खटक्यात ब्लॉक तोंडात बघायचं नाही टिफिन बघायची त्याचं स्टेटस बघायचं त्याची स्टोरी बघायची ब्लॉक आजकाल हे काय सांगता येत नाही कोणाचं काय होईल थोडं ब्लॉक नसतं अनब्लॉक काय सांगतो करुणाचा अनब्लॉक हे करुणाचा अनब्लॉक दादा बोलले करून घ्यावे करुणाचा अनब्लॉक